नमस्कार, मी संध्या देसाई. एसडी पंचमी हा यूट्यूब चॅनलवरील नवरात्रोत्सव विशेष या सदरमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. शारदीय नवरात्रीची सुरुवात झालेली आहे. नवदुर्गा देवीचे जल्लोषात आगमन झाले आहे. देवीच्या आगमनाने वातावरण भक्ती रसात न्हावून गेले आहे. आनंदाने आणि उत्साहाने नवदुर्गा देवीचा हा नवरात्रोत्सव सोहळा परंपरेने अगदी मनापासून साजरा करत आहोत. त्याचप्रमाणे दांडियाचे सूर सगळीकडे वाजत आहेत. अशा या नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस नवदुर्गा देवीच्या कोणत्या रूपाला समर्पित केला जाणार आहे हे आपण बघूया. शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे चतुर्थी, रविवारी 6 ऑक्टोबर नवदुर्गा देवीच्या चौथ्या रूपाला म्हणजेच कुष्मांडा देवीला ही पूजा समर्पित करायची आहे. कुष्मांडा देवीला सिद्धीची देवी म्हणून ओळखली जाते. हे नवदुर्गा देवीचे तेजस्वी आणि विवाहित असे रूप आहे. आदिशक्ती म्हणून ओळखली जाणारी कुष्मांडा देवी ही विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाते. सृष्टीची अधिष्ठात्री देवी म्हणून हिला ओळखली जाते. कुष्मांडा देवीला अष्टभुजाधारी देवी म्हणून ओळखली जाते. मस्तकावर रत्नजडित मुकुट धारण केलेली दिव्य आणि सुशोभित रूप असलेली ही कुष्मांडा देवी, या देवीच्या 7 हातांमध्ये क्रमशः कमंडल, धनुष, बाण, कमल पुष्प, अमृतपर्ण कलश, सुदर्शन चक्र आणि गदा आहे. तर 8व्या हातामध्ये सर्वसिद्धी प्राप्त करणारी, समृद्धी देणारी जपमाळ आहे. नवदुर्गा देवीचा चौथा अवतार कुष्मांडा देवीची शरीरकांती आणि प्रभा ही सूर्यासारखी दैदिप्यमान आहे. त्यामुळे ह्या देवीच्या तेजाने आणि प्रभावाने 10ही दिशा प्रकाशित होण्याचे सामर्थ्य आहे. सृष्टीची अधिष्ठात्री देवी म्हणून कुष्मांडा देवीला ओळखले जाते. या देवीला कुष्मांडा देवी असे नाव का पडले हे आपण बघूया. कुष्मांडा देवी वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहे. या देवीला भोपळा म्हणजे कुंभरा अतिशय प्रिय आहे. कुंभरा याला संस्कृत मध्ये कुष्मांड असे म्हटले जाते. कुष्मांडा अतिशय प्रिय असल्यामुळे कुष्मांडा देवी असे या देवीला म्हटले जाते. कुष्मांडा देवीच्या पूजेसाठी रंग आहे केशरी. केसरी रंग हा स्फूर्ती आणि उत्साह देतो. सकारात्मक ऊर्जेने भरलेला व व्यक्तीचे मन उत्साही ठेवणारा हा रंग आहे. केशरी रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची चौथ्या दिवशी पूजा करायची आहे. केसरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. शक्ती, उत्साह आणि आरोग्य दर्शविणारा हा रंग आहे. तसेच स्वातंत्र्य दर्शविणारा हा रंग आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे केशरी रंग हा पावित्र्याशी जोडलेला आहे. केसरी रंगाचे कपडे परिधान करून पूजा केली असता सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह वाढतो, मन प्रसन्न होते. या देवीच्या पूजेसाठी केसरी रंगाच्या झेंडूच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी. कुष्मांडा देवीच्या पूजेला मालपोवा हा नैवेद्य जरूर अर्पण करावा. या देवीच्या आराधना, पूजनाने आणि भक्तीने साधकाला आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. भक्तामध्ये नेतृत्व क्षमता आणि आत्मविश्वास वाढतो. सकारात्मक ऊर्जा विकसित होते. अशा प्रकारे नवरात्रीच्या चतुर्थीला कुष्मांडा देवीला पूजा समर्पित करायची आहे. तर आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवरात्रीच्या 5व्या दिवशी पंचमीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उपयुक्त माहिती जाणून घ्या. तोपर्यंत नमस्कार. प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच खरे धन. शुभम भवतु.